नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात। तर बघा मित्रांनो, झडपीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी असणार आहे। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करायचे, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करायचे आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचे। तर बघा, झडपीच्या संदर्भातचे महत्त्वाचे अपडेट काय आहे ते आपण एका प्रूफच्या सहाय्याने या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता, दिनांक आहे 19 एप्रिल 2024, म्हणजेच कालच आलेले परिपत्रक आहे। तर बघा, शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, पवित्र पोर्टलमार्फत दिनांक 25/2/2024 रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस असलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आले आहे। आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे जो आपल्या भरती प्रक्रियेच्या संदर्भात आहे तो आपण या ठिकाणी पाहूया। बघा, दरम्यान माननीय भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा 2024 निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली। आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कारवाईवर निर्बंध आले। तथापि या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत माननीय भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला। तर बघा, या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता। त्यानंतर या संदर्भात माननीय भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया या ठिकाणी बघा काय म्हटले, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कारवाई करण्यास परवानगी दिली असून तसे शासनपत्र दिनांक 19 एप्रिल 2024 अन्वये या कार्यालयास कळवण्यात आलेले आहे। तर बघा, निवडणूक आयोगाने काय सांगितले, ज्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली असेल त्या ठिकाणची नियुक्ती संदर्भात कारवाई करण्यास परवानगी निवडणूक आयोगाने दिलेली आहे। अशाच पद्धतीने मित्रांनो, जर आपण पाहिलं तर बघा, ज्या ठिकाणची आपण जर पाहिलं असेल तर नागपूर असेल किंवा मग रामटेक वगैरे या ठिकाणचे मित्रांनो, म्हणजे जवळपास महाराष्ट्रातील 5 ठिकाणचे त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया जी आहे ती 19 तारखेला पार पडलेली आहे। तर त्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पार झाल्यानंतर अशाच पद्धतीने जर झडपीने त्या ठिकाणी परवानगी मागितली आणि निवडणूक आयोगाने तशा पद्धतीची जर परवानगी दिली तर त्या संदर्भात मित्रांनो त्या ठिकाणचे झडपीचे जे काही परीक्षा असतील, मग त्यामध्ये आरोग्यसेवक असेल, आरोग्य सेविका असेल, ग्रामसेवक असेल, अशा पद्धतीच्या परीक्षा जर त्या ठिकाणी घेण्यासंदर्भाचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं किंवा मग लवकरात लवकर जर तशा पद्धतीची कारवाई झडपीतर्फे केली गेली तर मित्रांनो तशा पद्धतीची परवानगी मिळवून वेळापत्रक तुमचं ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असेल, आरोग्यसेविका असेल, याचं वेळापत्रक जर प्रसिद्ध झालं तर तुमच्या परीक्षा त्या ठिकाणी होऊ शकतात। अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। म्हणजेच अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी संबंधित विभागाने जर त्या ठिकाणी परवानगी मागितली, परवानगी मिळाली तर लवकरात लवकर तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या ठिकाणी होऊ शकतात। तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी होती की शिक्षक भरती संदर्भात या ठिकाणी परिपत्रक पाठवण्यात आलं होतं, परवानगी मागण्यात आली होती आणि परवानगी देखील निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी दिलेली आहे। ज्या ठिकाणची मतदान प्रक्रिया झालेली असेल त्या ठिकाणी नियुक्तीची जी काही प्रक्रिया आहे ती तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात, अशी परवानगी देण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल। व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।